हृदयस्पर्शी कथा. रिया आणि राजेशच्या लग्नाला आता 4-5 महिने झाले असतील. नव्याचे 9 दिवस संपले. आता रेग्युलर रुटीन चालू झाले होते. रिया जॉब सांभाळून घरातील सर्व मनापासून करत होती. सूनबाई आली म्हटल्यावर सासूबाई आता निवांत झाल्या होत्या. सगळ्या कामांमधून निवृत्ती घेतली असं म्हटलं तरी चालेल. आज सकाळचे 8 वाजले होते तरी रिया उठली नव्हती. इकडे हॉलमध्ये सर्वांची तारंबळ उडाली होती. सकाळचा चहा येईना म्हणून जरा चिडचिड चालू झाली होती. सासऱ्यांची नाश्त्या अगोदरची औषधाची वेळ झाली होती. सासूबाईंचं लक्ष सारख्या मुलाच्या बेडरूमकडे जायचं. त्या सारख्या मुलाला म्हणजेच राजेशला फोन करत होत्या, पण तो फोन उचलत नव्हता. त्याची सुट्टीच होती, मग आज तोही निवांत झोपला होता मस्त. पण रियाला ऑफिस होतं तरीही ती उठली नव्हती. सासूबाईंनी मग स्वतःच्या मुलीच्या खोलीत डोकावून बघितलं तर तीही झोपली होती. त्या तिच्याजवळ गेल्या, तिला उठवायला लागल्या. मग म्हणू तिला झोपेतच म्हणाली, आई मी काल रात्रीपर्यंत बोलत होते ग समीरशी. तुला तर माहितीच आहे ना, त्याचा आणि आपला वेळ काही जुळत नाही. हो ग बाई, झोप माझी लाडाची राणी. त्यांनी तिला कुरवाळतच परत अंगावर चादर ओढून दिली आणि काहीही न बोलता खोलीतून निघून गेल्या. रियाच्या नणंदेचे मनूचे लग्न जुळले होते आणि जावाई अमेरिकेत होता. सासूबाईंनी आता स्वयंपाकघरात पाय ठेवला तोच रियाने तिच्या बेडरूमचं दार उघडलं आणि तीही स्वयंपाकघरात शिरली. तिला पाहता सासूबाईंनी मान मुरगळली. रिया म्हणाली, आई काल ऑफिसचं खूप काम होतं, झोपायला 2 वाजले. सॉरी, जरा उशीरच झाला मला. तुम्ही व्हा बाजूला, मी करते आता पटकन सर्व. हो, पण तुला कळत नाही का, बाबांना नाश्त्याच्या अगोदर आणि नंतर औषधं घ्यायची असतात. सून आहेस या घरची, हे सर्व तुझीच जबाबदारी आहे ना. अहो आई, काल खूप काम होतं मग डोळेच उघडले नाही आणि आज हे सुट्टीवर आहेत, मग अलाराम पण लावलेला नव्हता. सासूबाईंनी फ्रीजमधून औषधं काढली आणि पाणी घेऊन स्वयंपाकघरातून पाय आपटतच निघून गेल्या. रियाला ऑफिसलाही जायचं होतं. तरीही तिने नाश्ता तयार करून सगळ्यांच्या जवळ पोहोचवला. तिला स्वतःला नाश्ता करायलाही वेळही नव्हता. मग ती तशीच धावत निघाली. परत सासूने टोकलं, ओढणी नीट घ्या, आता सून आहात आपण, जरा भान असू द्या आणि लवकर या आज. हो आई, रिया म्हणाली. सासूबाई परत म्हणाल्या, थांब जरा. नंतर त्या जवळ आल्या आणि रियाला म्हणाल्या, तुला कळत नाही का ग, सून आहेस तू या घरची. समोर सासरे बसले आहेत आणि तू ही अशी ओढणी घेऊन समोरून येत आहेस. काही मानपान असतो की नाही. तुझ्या आईने काही सांगितलं नाही का तुला. रियाने गळ्याला चिपकलेली ओढणी जरा नीट केली आणि हसतच निघून गेली. तिलाही प्रश्न पडला होता की बाबांच्याच वयाचे सासरे, मग कसलं काय. तिच्यासाठी वडिलांसारखेच. वडिलांसारखं कौतुक करतील तर किती छान होईल नातं. पण विचार मनातच सोडले तिने आणि तो विषय पण सोडून दिला. पण जेव्हाही तिला वेळ मिळत होता तेव्हा ती सासऱ्यांची सेवा करायची. कधी त्यांच्यासाठी पुस्तक आणून देत होती तर कधी केसांना मसाज करून देऊ का म्हणून उगाच विचारायची. तिचे बाबा अकाली वारले होते. मग ती बाबांना त्यांच्यामध्येच बघायची. पण सासूबाईंना ते मात्र अजिबात आवडायचे नाही. ती मात्र तिला नेहमी बोलायची, तू सून आहेस या घरची, आम्ही सासू सासरे आहोत तुझे, आई वडील नाहीत. मान ठेवत जा जरा, आमच्याशी बेधडक वागू नकोस. रियाने तिच्या नवऱ्याशी म्हणजेच राजेशशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तोही म्हणायचा, जाऊ दे सोड, तू सून आहेस ना या घरची, मग कशाला मुलगी होण्याचा प्रयत्न करतेस. दिवस जात होते आणि रिया सगळं मॅनेज करून संसार आनंदाने करत होती. नणंदेचे लग्न झाले. आता घरात सासू सासरे आणि ते दोघेच होते. पण रियासाठी सुनेच्या मर्यादा काही संपल्या नव्हत्या, त्या वाढतच होत्या. सासूने तर सून आणि मुलीमध्ये दरी स्वतःच वाढवली होती. त्या घराने रियाला ती सून आहे या घरची हे तिच्या अंतरंगात बिंबवलं होतं. 2 वर्षांनी तिला मुलगी झाली. मुलगी वाढत होती तसं तशी रियाची जबाबदारीही वाढत होती. जॉब सांभाळून मुलीचं आणि घरच्यांचं सगळं करण्यात तिला नाकीनऊ येऊ लागलं होतं. सासूबाई थोडा पण हात लावत नसत कोणत्याही कामाला. घर कामाला कोणतीही बाई या घरात काम करायला तयार नव्हती, कारण सासूबाई या न त्या कारणावरून कामवाल्या बाईंना हाकलून देत असत. सासूबाईंना त्यांची कामं पटत नव्हती. आता कामवाल्या बायकांचं त्या घरात कामाला जास्तीचे पैसे देऊन सुद्धा येत नव्हत्या.
बघता बघता 10 वर्ष लग्नाला झाली होती आणि सासू सासरे पण म्हातारे झाले होते. आता त्यांना प्रत्येक कामाला रिया लागत होती. त्यातच अचानक सासऱ्यांना अर्धांगवायूने ग्रासले आणि त्यांचं अर्ध शरीर काम करत नव्हतं. डॉक्टरांनी सासऱ्यांना बेड रेस्ट सांगितली होती. राजेशने रियाला समजावलं, सून पण मुलगीच असते आणि तुला बाबांची सेवा करायची होती ना, कर की आता. तिनेही ते मनावर घेऊन सासऱ्यांची जमेल तशी सेवा केली. पण काही दिवसांनी सासूबाई रस्त्यावर चालताना पडल्या आणि पाय फ्रॅक्चर झाला त्यांचा. आता त्याही जागच्या जागीच होत्या, उठू शकत नव्हत्या. आता घरचं सर्व रियावर होतं. सासूबाई रियाला म्हणाल्या, रिया, आता मनू दूर आहे आमची, मग तूच आमची मुलगी आहे बाळा. बाबांना सुशीसाठी घेऊन जात जा. त्यांना राहवत नाही राजेश येईपर्यंत. आणि मीही अशी. अहो पण आई, मी तर सून आहे ना. हो बाळा, सूनही मुलगीच असते घरची. समोर राजेशही होता. त्यानेही भर दिला. हो रिया, आईबरोबर बोलत आहे. आता तुझ्याशिवाय कोण आहे आईबाबांना. माझी नोकरीही अशी. घरून निघतो सकाळी आणि परत येण्याची वेळ ठरलेली नाही. तू घरी येतेस वेळेवर नाही का. रिया हसली. राजेश, मला काहीच हरकत नव्हती रे, या घरची मुलगी म्हणून राहिला. पण मी पहिल्या दिवशी घरात पाय ठेवला होता तेव्हा आई म्हणाल्या होत्या, सून आहेस तू या घरची, मुलगी नाहीस. मी कित्येकदा बाबांमध्ये माझे बाबा शोधत होते आणि आईंमध्ये माझी आई, पण मला ते गवसलेच नाही. आईने मनूत आणि माझ्यामध्ये किती भेदभाव केला हे मी त्यांना सांगण्याची गरज नाही आणि तीही वेळही आता नाही. आई मला म्हणायच्या, सासर आहे हे तुझं, मानसन्मान असतो की नाही. मला किती धावपळ करावी लागत होती, नोकरी सांभाळून सगळं करावं लागत होतं. पण आईने कधीही मुलगी म्हणून समजून घेतलं नाही. जरा उठायला उशीर झाला की त्या मी किती कामचोर आहे याची जाणीव करून द्यायच्या. मी सून आहे या घरची म्हणून जबाबदाऱ्या सांगायच्या. मला कोणी समजून घेतलं नाही. मी तर स्वतःला या घरची मुलगीच समजायचे, पण मला तो माझा समज आहे म्हणून गिळून टाकावं लागलं. माझी गरज होती तेव्हा मी या घरची सून होते आणि आज गरज तुमची आहे तर मी मुलगी झाली. आता कुठे गेल्या मर्यादा. गरज बदलली की नातं बदलतं का रे. त्रास होतोय मला हे तुम्हाला आता या परिस्थितीत म्हणायला, पण माझा नाईलाज आहे. मी मानून घेतलं आहे आता की मी या घरची सून आहे, कारण मी सून आहे ना. डोळ्यात अश्रू दाटून ती हॉलमध्ये निघत होती, पण तिचे पावलं थांबलीत. परत ती उलट्या पावलांनी आली. आई, माझ्या आईवडिलांनी मला नेहमी संस्कार शिकवलेत, पण त्यांची कदर तुम्ही कधी केलीच नाही. ते गेलेत, पण त्यांचे संस्कार माझ्यात अजूनही जिवंत आहेत. घाबरू नका, मी जमेल तसे बाबांचं करेल, पण मी मुलगी म्हणून कधीच नाही. कारण ती वागणूक तुम्ही मला कधी दिलीच नाही. मी करेल, पण सून म्हणून, एक कर्तव्य म्हणून. कारण मी सून आहे ना. राजेश हक्काबक्का झाला होता. काहीच बोलला नाही. सासूबाईंना आज त्यांची चूक कळाली होती आणि आज तोही हक्क त्या गमावून बसल्या होत्या. रियाला काहीही बोलण्याचा, कारण तिनेच तिला या घरची सून केलं होतं. सूनही मुलगीच असते. समीकरण आपल्या आपल्या गरजेनुसार बदलणारे आजही समाजात आहे. परिस्थिती आपल्या हातात नसते, पण कुठल्याही परिस्थितीत नातं सोबत असावं म्हणून जरा सुरुवातीपासूनच नात्याला ढील ठेवावी. मग कुठलीही सून असं उत्तर देणार नाही. ती सून असेल, पण गरज पडली तर मुलगीही होते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.